नमस्कार मंडळी, हे बघा हे फुलं किती छान आलेत आणि कळ्या पण किती मोठ्या आल्यात झाडांना. तेच नाही, प्रत्येक फुलझाडांना सध्या फुलं खूप येत आहेत आणि लिंबाला तर लिंब विचारूच नका, पानापेक्षा लिंबू जास्त आहे. सकाळी नाश्ता केला आणि नंतर करंजी बनवायला घेतली होती मी. आता दिवाळी झाली आहे, पण तरी पण म्हटलं थोडंसं सामान राहिले तर करंजी करू आपण. आणि मी ह्याच्यासाठी 1.5 वाटी मैदा घेतला होता आणि अर्धा वाटी गरा घेतला होता. त्याच्यात 2 चमचे तुपाचं असं कडकडीत मोहन दिलं आणि ते तिंबून घेतलं. आता पीठ थोडंसं सैल ठेवते, कारण त्याच्यात गरा घातला आहे, त्याला 2 तास आपण रेस्ट करायला ठेवणार आहेत. त्याचं सारण मी सकाळीच बनवून घेतलं होतं. 1 वाटी तीळ भाजले आणि जेवढे तीळ तेवढंच त्याच्यात गूळ घातला आणि मिक्सरमधून फिरवून घेतलं. नंतर पात्याला त्याच्या गोल रोट्या लाटून घेतल्या, त्याला मध्ये साठा लावला आणि त्याच्या पात्या करून घेतल्या होत्या. आता शेजारच्या काकू मदतीला आल्या होत्या, कारण करंजी येते तरी पण त्याचं खूप असतं लाटायचं आणि भरायचं, त्याच्यामुळे त्या होत्या मदतीला. मग मी इथं लाटून देत होते आणि त्या भरून देत होत्या. आणि असं करंजी भरायची आणि डबल चेक करायचं, त्याच्या साईड्स डबल एकदा प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे त्या तेलात फुटत नाहीत. आणि असं सगळ्या करून त्या झाकून ठेवायच्या व्यवस्थित आणि मग मस्त अशा तळून घ्यायच्या. मस्त खुसखुशीत करंज्या झाल्या होत्या. चलो बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.